ऊंचा है भवन, ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी। चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लगे शैया तेरी। हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जैसे धारा और नदियाँ, जैसे फूल और बगिया, मेरे इतना ज्यादा पास है तू। जब न होगा तेरा चल, नैना मेरे होंगे जल थल, जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू। दुख दूर हुआ मेरा सारा, अंधियारों में चमका तारा, नाम तेरा जब भी है पुकारा। सूरज भी यहाँ है, चंदा भी, तेरे जैसा उजागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरे मंदिरों में माई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला। क्या बताऊं तेरी माया। परत नेमनाड आले, एक वर्ष परत नेमनाड राहिले आणि मग कंटिन्यू परत जॉबची गरज आहे। फ्रीलान्सर ट्रेनर म्हणून एक कन्सेप्ट राहतो, ट्रेनिंग देत असत्या की ज्या काही कायदा आहेत किंवा ज्या काही योजना आहेत शासनाला त्या ग्रामपंचायत पातळीवर कशा राबवाव्या येण्यासाठी ग्रामसेवक तलाठी ते प्रशिक्षण घ्या। म्हटलं चला आज शेवटनं वर्ष ते परत 2016 माझी LLB कंप्लीट करून मग 6 महिना परत कंटिन्यू LLB कर। बाकी ना म्हणे काका तुम्ही गावात शिकला, तर नाही कोणी शिकायला जर बाहेर ठिकाणी घेऊ तर मुंबई पुन्हा आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही उठापच्या करी गेले आते बरे बुवा घर की रोटी खाएंगे। तुला विदर्भ माहिती अमरावती तर आम्ही घेऊन होतो। त्यानंतर मग राहून मी 13 मध्ये लग्न करत, मुलगी तटलीच आहे आकोटनी, आकोट तालुका आहे, सत्यपाल महाराज माहिती आहे का? सत्यपाल महाराज गाव आहे आकोट, तटलीच मुलगी आहे, तिनाशी लग्न करत नाही। बरं कसं व्हायला थोडंसं मी थोडंसं बॅकग्राऊंड तू फसाला का तुला ते फसाला ते पण सांग ना, तू फसणार का तुला फसाला का तू फसाला कसं ओळख परिचय कसं तुम्ही ते जे काम होतं ना की ज्या पोरी शेत वावरमा काम करतस कंपनीमा काम करत असते तरी ते बंद आहे, पण शेतात वावरेस माझ्या पोरी काम करत असते बंदी नाही, तर त्यांना फायदा व्हायला पाहिजे होतं ते काम होतं आमनं। त्यानंतर मी 1-1.5 वर्ष जैविक शेतीवर काम करत होतो। त्यानंतर मग 2015 ते 21 पर्यंत आम्ही कुरकू येत आपला जसं फावडे आहे ना नंदुरबार साईडले तसं आहे ना, त्या अकोला मेळघाट प्रकल्प आहे तर कुरकू समाज जसं आपण बैल बोलतो ना त्या डोबा बोलतो बैल, म्हणजे ती भाषा एकदम वेगळी। तर त्या पोरी आहे ना मराठी शिकतच नाही, लिहिता वाचता मास्तर आहे मराठी जिल्हा परिषद शिकतच नाही, म्हणून आम्ही ना त्याची भाषा मा गाणा गोष्टी खेळ सर्व पुस्तकी लिखा ती भाषा वाचता लिहिता यायला पाहिजे। हे काम करा कोरोना मग नंतर त्याला माझी संस्था होती, तर तिला फंड ज्या होतात पगार जे अनुदान प्रॉब्लेम होणार
मम्मीची संस्था काम आणि काही थोडंसं इंटरनल मॅटर पण होता संस्था वातावरण ती संस्था मी बदली. आधी मला 3 वर्षापासून एक जैविक शेतीवर ज्या 1-1.5 वर्ष मला काम करत होतो त्या संस्था आहे जैविक शेती म्हणजे आता जे आपण वावर बाकी इंडोसल्फान औषधं वगैरे मारतच ना ते आम्ही म्हणलं की ते नका मारतो. आता 8 वर्षापासून मी आई वडिलांकडे चला तिला मागे लागेल मला शेवग्याला दिलेलं आहे नमिता शेवगा घरचे वायरमॅन काम पण करता शेती काम पण करता 2 मुली 1 मुलगा आहे. 2 मुली 1 मुलगा तिथे 7वी पर्यंत शिकवले तिला. सोनवणे का मग नाही कोण शेत ना आम्ही शेवग्याचे कोण शेत शेवगा आहे आमचं गाव. ज्ञानपीठ मिळवणारे साहित्यिक आपल्याला माहिती आहे. मी ऐकलं सर. यस त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले साहित्यिक होते वि. स. खांडेकर आणि त्याच्यानंतर दुसरे साहित्यिक होते कुसुमाग्रज. मला वाटतं कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. व्हेरी गुड. त्याच्यात रहस्य असं आहे विद्यार्थी मित्र, विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं गद्य हा जो प्रकार आहे त्या गद्य प्रकाराला त्याचं नाव शिरवाडकर असतं आणि त्यांनी जो कविता संग्रह पद्यविभाग लिहिला आहे तो आपल्या बहिणीला त्यांनी तो अर्पण केला आहे. मग ते रहस्य त्या कुसुमाग्रज या नावात आहे. त्यांची कुसुम नावाची बहीण कुसुम अधिक अग्रज, बरोबर. कुसुमाग्रज, अग्रज म्हणजे भाऊ, म्हणून कुसुमाग्रज हे त्या पद्य संग्रहाला त्याचं नाव असतं. आज त्यांच्या अनेक कविता आपण पाहतो, सगळ्या प्रकारचं साहित्य आहे. मग त्या देशभक्तीपर आहे किंवा आपल्याला खचलेल्या मनोवृत्तीतल्या एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला आव्हान देण्यासाठी किंवा त्याला बळ देण्यासाठी इयत्ता 10वीच्या आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये एका 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कणा नावाची एक कविता आहे. कणा नावाची कविता, या कवितेतला जो तरुण आहे, जो नायक कवीने उभा केलेला आहे, तो मानसिकदृष्ट्या पूर्ण खचलेला आहे. गंगा नदीला पूर आलेला आहे, त्या पुरामध्ये त्याचा सगळा संसार वाहून गेलेला आहे, काही राहिलेलं नाही. फक्त त्याची बायको आणि तो हे दोघे जण उभे आहेत. अशा खचलेल्या मनस्थितीमध्ये आता काय करावं, तर तो आपल्या गुरुंकडे शिक्षकांकडे तो घरी गेला. त्याचे ते कपडे पाहिले, त्याचं बाह्यांग अवतार पाहिला, तर आपण त्या शिक्षकांना थोडंसं वाईट वाटलं, काहीतरी वेगळ्या संकटात दिसतोय. आणि तिथे जाऊन तो बसला आहे. तो कवींना दिसतोय, पण तो खऱ्या अर्थाने खचलेला आहे का हे आपल्याला कवितेतून दिसेल. तो सर आल्याबरोबर तो म्हणतो, ओळखलं का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते दडदमलेले, केसावरती पाणी. थोडा वेळ बसला, नंतर असला, वल्लावरती पाहून
गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. होते नव्हते सगळे गेले, होते नव्हते सगळे गेले. आशीर्वाद म्हणून बापांनी ते 2 ठेवं ठेवले. हे सगळं शिक्षक ऐकतायत असं तो बोलतोय. कर्दमलेले चिखलगाळ काढतो आहे, कारभारीला घेऊन संघे सर मी आता लढतो आहे. खिशाकडे हात जाताच बोललावरती पाहू. बघा हे सगळं वाक्य ऐकून साहजिकच त्या शिक्षकांना असं वाटलं की याला काहीतरी आर्थिक मदतीची गरज आहे, याचं घर वाहून गेलेलं आहे. म्हणून सरांनी खिशात हात घातला. पण खिशात हात घातल्याबरोबर तो बसलेला तरुण काम बघा, खिशाकडे हात जातात बोललावरती पाहून, पैसे नकोत सर मला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ. एवढं मला मदत नको सर, फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. तुमच्या माझ्या पाठीवर तुमचा हात ठेवा आणि आशीर्वाद द्या आणि फक्त लढ म्हणा, या पलीकडे मला काही नको आहे. असा एक तरुण या कवितेतून कवीने आपल्यापुढे उभा केलेले. अशा अनेक कविता आहेत. देशभक्तीपर एक कविता आहे जे समूहगीत म्हणून आम्हाला शनिवारी रविवारी सुद्धा ते TV मध्ये सुद्धा कार्यक्रम दाखवतो. बघा, गरजा जय जयकार माहिती आहे पण आला. कशाचं प्रतीक होतं? ही कविता कशावर आधारलेली होती सांगा बरं तुम्हाला. 10वीला 4थी कविता होती, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, आणि छातीवरती घ्या जय लोकांचे प्रहार. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन घेतलं. आमच्या आईला कळवा आमच्या हृदयातील फिरत, कशा साई बिजबिशी डोळे उजळ तुझे भाल, उद्याच्या क्रांतीचं उभे राहतील उद्याचे क्रांतीवीर. असं क्रांतीचं असं क्रांतिगीत कवीने त्या ठिकाणी उभे केलेले. अशा अनेक कविता. 10वीला एक प्रेमगीत होतं, आठवत कोणाला काय त्या कवीचं नाव मला आठवत. असा कार्यक्रम ठेवला असता तर खूप बहारदार झाले असे काही हरकत नाही. थोड्याशा वेळात जास्तीत जास्त आपण बाहेर गेले. चला आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण जाऊया. न्यू इंग्लिश स्कूल निमदाडे बॅच 2000 सालाची स्नेह मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व गुरुवर्य आदरणीय सर, त्यांनी सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात BT सरांकडनं.
असलेला हा ग्रुप आणि त्यावेळेस असलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, त्या संपूर्ण स्टाफमध्ये आज जवळपास 4 कर्मचारी आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपले माजी मुख्याध्यापक BV शिंदे सर, आपले इंग्रजीचे शिक्षक RS पाटील सर, आपले नगावचे HG पाटील सर आणि आपल्या गावाचे ज्येष्ठ कर्मचारी जे फाउंडर होते, ज्यांच्या हातानेच सुरुवातीनेच या शाळेची पायाभरणी झाली असं समजायला हरकत नाही, ज्यांनी 40 वर्ष अविरत सेवा केली, असे सगळ्यांचे आवडते सुरेश भीमराव पाटील. म्हणजे आम्ही सगळेजण आपण त्यांना प्रेमाने आबा म्हणायचो. आणि तुमच्याचबरोबर 1ली ते 10वी काय 12वीपर्यंत शिकलेली अतिशय हुशार विद्यार्थिनी सुनीता भीमराव पाटील या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशा या 5ही मृतात्म्यास चिरशांती मिळण्यासाठी आपण परमेश्वराकडे विनंती करायची. त्यासाठी आपण श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं. सगळ्यांनी काही शिक्षकांकडनं आचरण होतं, विचार होते, हे आपण चांगल्या पद्धतीने ग्रहण केलेत आणि आपण आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपण एक यशस्वी जीवन सर्वजण जगत आहोत. त्याच्याबद्दल मी शिक्षकांचं आणि संस्था चालक ज्यांनी ही वास्तू इथं निर्माण केली आणि ज्यांनी दूरदृष्टी ठेवून शिक्षणाचं महत्त्व समजून ही वास्तू उभी केली आणि कार्यरत केलेली आहे, त्यांचं पण मी या ठिकाणी ऋणी आहे. पुढचा आता आपण छोटासा कार्यक्रम असा आहे की 25 वर्षाचा जो गॅप आहे, तर आपण थोडक्यात आपण कोण कुठे आणि काय करतोय ते एकदम अगदी थोडक्यात 1 मिनिट जास्त होईल त्याच्या थोडक्यात आपण आपली एक 2-3 गोष्टी या ठिकाणी विशद करायच्या आहेत. मी BA नंतर MSW केलं मोराण्यावरनं. राहुल, मी आणि नितीन आम्ही सोबत होतो. त्या MSW झाल्यानंतर 2009 पासून तर आजपर्यंत मी त्याच ठिकाणी आहे.
सुरुवातीला 4 वर्ष बालमजुरीचं निर्मूलन, जे शेतात मुलं काम करतात त्यांच्यासाठी आम्ही काम केलं होतं सेव्ह द चिल्ड्रन संस्थेसोबत. त्याच्यानंतर 2015 ते 21 पासून आणि नंतर मग मराठीकडे आम्ही त्यांना वळवत होतो. तर त्यांचं आम्ही बरंचसं साहित्य पण तयार केलेलं आहे लोकल लँग्वेजमध्ये त्यांच्या. आणि कोरोनामुळे त्या संस्थेमध्ये थोडी काही अडचण आल्या होत्या, म्हणून मी मागच्या 3 वर्षापासून जैविक शेती मिशन डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रात राबवलं जातं आहे. तर त्याचा मी महाराष्ट्राचा कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. तर अशी माझी ओळख आहे छोटीशी. माझं लग्न 2013 झालं. मिसेस आकुटचीच आहे. एक मुलगा आहे 10 वर्षाचा. असं छोटंसं कुटुंब आहे. तर धन्यवाद. पुढे मी आशा वर्कर म्हणून 15 वर्षापासून काम करते. माझे मिस्टर शेती काम करते. 7वीपर्यंत. यानंतर मी 2002 मध्ये लग्न झालं माझं. घरात दिलेलं आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. माझे घरचे शेती करतात. माझं नाव कापण, माझं गाव कापण नाही. माझं नाव विद्या बापू महाले आहे आणि माझे मिस्टर आहे ना शेती काम करता. मला 3 मुलं आहेत. मला सुरतला दिलं होतं पण माझे घरचे काही चांगले निघाले नाही. मग मी आता सध्या आई वडिलांकडे आहे आणि माझे भाऊ पण चांगले आहेत, वहिनी पण चांगले आहेत. म्हणून मला असं वाटतं का दुसरं गण लोक सांगता का दुसरं करावं बाई तू, दुसरं करावं बाई तू. पण मला असं वाटत नाही की दुसरं करावं. मला कारण आई वडिलांकडे का भाऊ भाऊजा यांच्याकडे काही त्रास नाही आहे ना. म्हणून मला असं वाटतं की हे जीवनच सुखी आहे. म्हणून दुसरं करायची इच्छाच होत नाही मला कापडण्याला दिलंय. मला 2 मुलं, 2 मुली, 1 मुलगा आहे. माझे मिस्टर ड्रायव्हिंग करतात. प्रायव्हेट गाडी आमची. आणि मी एक हाऊसवाईफ आहे. पाटील मला कैवाडीला दिलेलं आहे पण आम्ही जळगावलाच राहतो. 20-25 वर्ष तिथेच झाले. तिथेच जॉब करतो. हे माझे मिस्टर लोकमतला वाईस एम्प्रेसमध्ये आहेत पण मी अंगणवाडी टीचर आहे. माझी मुलगी एक मोठी 20 वर्षाची आहे. नर्स झाली सिव्हिलला आणि मुलगा ना ते चालू 10वीचे पेपर दिलेले. सगळी फॅमिली आनंदात आहे. सोनिया अशोक गोरशी. सासरचं नाव देवयानी दत्तात्रय भोसले. मला अमळदार दिलेलं आहे. मिस्टर जॉब करायची. आता स्वतःचा छोटा बिझनेस सुरू केला आहे. त्याच्यात मला मिस्टरांनी पार्टनरशिप दिलेली आणि तिथं आमचं साईक पुण्याला झालेलं आहे. आता आम्ही तिथे 2 मुलं आहेत. एक आता 10वीला जाईल आणि एक 6वीला. माझं गाव शिरोड. माझे मिस्टर कोर्टात आहे. मला 2 मुलं आहेत. मी हाऊसवाईफ आहे. आदरणीय गुरुवर्य, माझे बॅचमेट आणि माझे काका सर्वांचे आभार मानते मी आधी इथं उपस्थित राहण्याबद्दल. माझे नाव श्यामल. मला नगावला दिले. मी लग्नानंतर ॲग्रिकल्चर केले, ग्रॅज्युएशन केले आणि आता मी आशा सेविका म्हणून कार्यरत आहे नगावला. मला 1 मुलगी 1 मुलगा आहे. माझे मिस्टर बिझनेस पण करतात, दुधाचा व्यवसाय आणि ॲग्रिकल्चरचं आमचं फंड पण आहे. त्याच्यानंतर शेती व्यवसाय पण करते मी. स्वतः घरी शिवणकाम वगैरे करते. मुलगी माझी इंजिनियर आहे. मुलगा पॉलिटेक्निक करतो. कधी ना कधी येतात. मी जवळ असल्यामुळे मी भेटते त्यांना. सर्वांपेक्षा ती मला भेटत असते नेहमी. नगावला माझं काम. नमस्कार माझ्या मित्रांनी मैत्रिणी. मी संदीप पाटील. 2007 पर्यंत या ठिकाणी शिकत होतो. त्यानंतर मी माझ्या नेटिव्ह प्लेसला गेलो. 10वी 12वी 11वी 12वीला परत बॅक टू प्रिग्रेंट आलो. आता पुणे मालखेड्याची आहे. ओके. एक मुलगी आहे 12वीला आहे. मुलगा आहे 4थीला आहे. ओके. 5व्या वर्गापासून तर 12वीपर्यंत या शाळेत शिकलो आहे. 12वी नंतर BA मी जैन हायस्कूलमध्ये केलं. त्याच्यानंतर MSW आम्ही केलं. नितीन, शरद आणि मी. आणि MSW केल्यानंतर आम्ही 3 जण एकाच ठिकाणी जॉबला पण होतो. नंतर मग 4 वर्ष शरद आणि आम्ही पण जॉबला होतो. त्याच्यानंतर मग मी परत MA केलं आणि मुलांसंदर्भात काम करत असताना आम्ही चाइल्ड अब्यूज संदर्भातल्या ज्यावेळेस त्या केसेस हाताळायचो त्यावेळेस एक अट्रॅक्शन आलं की आपण लॉ करावं. आणि म्हणतात की खेडेगावातला मुलगा हा लॉ, डॉक्टर, इंजिनियर होत नाही म्हणे. म्हटलं चला होऊन तर पाहू. 3 वर्षाचं आहे, निदान 5 वर्षात होऊ. मग 2009-10ला ॲडमिशन घेतलं. त्याच्यातले काही विषय राहिलेत. डुबकी मारत 2016पर्यंत ते कंप्लीट केलं. त्यानंतर 2017मध्ये मी रेग्युलर प्रॅक्टिस केली. पण त्या प्रॅक्टिसमध्ये जे सरांनी आम्हाला उपजत ज्ञान पाजलं होतं की खरं बोलायचं, सगळ्या गोष्टी करायचा, तो कुठेतरी स्वभाव तिथं आडवा यायचा. म्हटलं हे काय आपल्याला जमत नाही.
मग मी परत आम्ही सोशल फील्डमध्येच काम केलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही ज्या संस्थेत काम करत होतो, शरद आणि मी, मेलजोल नावाची संस्था, शरदच्या सहीने 40 लाख रुपये खर्च व्हायचे वर्षाचे. 40 दुने 80 म्हणजे 80 लाख रुपये खर्च व्हायचे. पण 80 पैशाचा पण आम्ही भ्रष्टाचार केला आणि कारण आम्हाला जे सरांनी शिकवलं होतं ते आणि त्यानंतर मग करोना आल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरवाल्याचे खूप हाल झाले, त्याच्यात माझे पण झाले. आणि मग काय करायचं बुवा, मग काहीतरी परत वकिली व्यवसायाकडे, कारण NGO सगळ्या स्टॉप झाल्यात. मग त्या पद्धतीने परत 2 जुळवा मुलं झालेत, त्यातला एक वारला, आता एक 2-2.5 वर्षाचा आहे आणि सध्या निमदाड्यातनंच इथंच अपडाऊन करत आहोत. सांगायचं एक आहे की मी जरी मुलीला धुळ्यात शिकवतोय, पण तर असं वाटतं की 1 वर्ष तरी ग्रामीण भागामध्ये मुलीला शिकवणं खूप गरजेचं आहे बुवा. कारण मूल्य शिक्षण जे आहे ते मूल्य शिक्षण हे फक्त गावखेड्यांमध्येच टिकलेलं आहे आणि मूल्य शिक्षण शिकवण्यासाठी मला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी 5,000 रुपये द्यायची आणि इथं शाळेत मूल्य शिक्षक आम्ही फ्रीमध्ये शिकलो आहोत. एक किस्सा असा होता की माझ्या घराजवळ देवमडी होती आणि तिथं ज्यावेळेस देव बसतात त्यावेळेस पत्ते खेळायचा एक सीझन असतो, पोरांसोबत पत्ते खेळत होतं आणि V. पाटील सर होते की आपण जसे ते आपण लहानपणी दानशूटपणाने पत्ते खेळणं काय बंद केलं नाही. त्यांनी वडिलांना सांगितलं, भाऊसाहेबांना पत्ते खेळतो बुवा, आता ते खोटं पत्ते खेळणं होतं. पण तो राग असा वडिलांनी काढला की मी आजपर्यंत मला पत्त्यांच्या 52 पत्त्यांमध्ये फक्त 5 पत्ते जे ते दुसरे येतच नाही आणि अजूनपर्यंत पत्तेच खेळले नाहीत. म्हणजे जी शिकवण असते बुवा की प्रत्येक शिक्षकांचे काही ना काही हे उपकार आहेत की त्या उपकारामुळे आज हेल्दी आयुष्य जगतोय. पैसे जरी कमी असले तरी मूल्य जपत आहोत आणि येणारं स्वास्थ्य ही शिक्षकांमुळेच आहेत. आणि जसं म्हणतात ना की जो गुरु मुलांना घडवतो त्यांचे मुलं पण त्याच पद्धतीने घडतात. आणि ज्यावेळेस सरांच्या जसं आपण म्हणतोय की आपण काय करत आहोत, पण आम्ही सरांचं बॅकग्राऊंड मी जिथं असतो तिथं त्या सरांच्या सगळ्या माहिती घेत असतो. आपल्या सरांचे सगळे पोरं म्हणजे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतायत, काही UPSC MPSC झालेले आहेत की ते फळ आपल्याला शिकवल्याचं चांगलं फळ त्यांना पण मिळतंय बा. धन्यवाद. एक तर नितीन नाही आहे, एक जितेंद्र आहे, जिजाबराव बाळासाहेबांचा मुलगा, तो पण होता. एक संदीप शंकर मोहिते, तो पण काही काळ असतो नाही. एक विकास आहे फोटोग्राफर जो आहे विकास, तर त्याचं पण एक थोडंसं काम निघाल्यामुळे ते पण नाही आले. आणि एक ज्योती मुलांमध्ये, ज्योती आले तर इथं मला वाटतं मोवाडीलाच आहे, काही कारण असतं. माझे सगळे गुरुवर्य शिक्षक त्यांचा मी आशीर्वाद घेतो की त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत आहे. आतापर्यंत मी शरद भालचंद्र पाटील, मी 2000 साली 10वीची बॅच सोडली. त्याच्यानंतर मी गुजरातला गेलो. 2007ला गुजरातवरनं परत मी शिफ्ट झालो पुण्याला. आतापर्यंत मी पुण्यातच आहे. मी बिझनेस करतो आणि आता पण माझा बिझनेसचा व्यवसाय आहे. आता हा गेट टुगेदर कार्यक्रम घ्यायचा उद्देश एकच आमचा असा आला की आम्ही सोशल मीडियावरती खूप बघतो की यांचे व्हिडिओ आले, त्यांचे व्हिडिओ आले की असा कार्यक्रम झाला. मग एक दिवशी मी असं मनात घेतलं की का नाही आपण करावा. एक 6 महिन्यापूर्वी फक्त आम्ही एक जुडलो आहे. 6 महिन्यापूर्वी आम्ही कुणीच कुणाला ओळखत नव्हतो, कोण कुठं आहे, कोण काय करतंय, आम्हाला काही कुणाचं काही नव्हतं. पण एक दिवशी असंच व्हिडिओ बघत असताना मी जेव्हा बघितलं की अरे माझी शाळा एवढी चांगली होती, माझे शिक्षक एवढे चांगले होते, माझे विद्यार्थी, माझे मैत्रिणी एवढे टॉपचे होते आणि मग आम्ही का नाही एकत्र येऊ शकत. मग त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही प्लॅनिंग केली. सर हा आमचा आजचा प्लॅनिंग नाही आहे, हा जवळपास 6 ते 8 महिन्याचा प्लॅनिंग आहे. पण हा प्लॅनिंग आम्ही अजून शॉर्ट घेतला. आमचा अजून लॉंग प्लॅनिंग होता, म्हणजे खूप मोठा प्लॅनिंग होता. पण आपल्या गावामध्ये परवा दिवशी एक दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यामुळे आम्ही शॉर्टमध्ये कार्यक्रम घेतला. तरी असो, भविष्यात आम्ही अजून कार्यक्रम घेत राहू. यदा कदाचित अजून कार्यक्रम झाला ना आमचा तर एकदम हाय कार्यक्रम घेऊ आम्ही. आणि तर आशीर्वाद घेऊन तसेच आम्ही चालू ठेवणार आहोत. काही विद्यार्थी आता आम्ही अटेंड नाही करू शकलेत, ते त्यांचे पर्सनल कामं असल्यामुळे. तरी ठीक आहे, त्यांना बी खूप म्हणजे हे वाटलं. आम्ही कार्यक्रम कॅन्सल करण्याच्या मूडमध्ये होतो, पण आमचा बराचसा कार्यक्रम झाला. आम्ही एवढ्या लांबून सगळ्या तयारी करून आम्ही इथं हे केलेलं. त्याच्यामुळे त्यांचं पण सहकार्य होतं की तुम्ही कार्यक्रम कॅन्सल करू नका, तुम्ही कार्यक्रम घ्या, आपण पुढच्या वेळेस अजून चांगला कार्यक्रम घेऊ. तर
त्यानिमित्ताने आमचा कार्यक्रम साजरी झाला आणि तुम्ही सगळे शिक्षक लोक आवर्जून आलेत, त्याच्याबद्दल आम्ही तुमचा ऋणी आहोत आणि आम्हाला खूप सहकार्य केलं तुम्ही. आणि आज जाताना जेव्हा 25 वर्षापूर्वी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, तर परत आता जाताना आम्हाला तो आशीर्वाद द्यावा अशी आमची विनंती आहे. आता माझा फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो थोडक्यात. मी एक साधारण घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे. माझी आई खूप लहान असताना वारलेली आहे. माझे वडील आणि माझे चुलते हे खूप नामांकित लोक आहेत. त्यांच्याकडे जरी संपत्ती नसली पण त्यांच्याकडे एवढी ताकद आहे की आत्ता पण म्हणजे एवढे व्यक्ती जमा करू शकतात की फक्त त्यांच्या स्वभावामुळे. आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळं मी इथपर्यंत आहे. माझी आजी खूप चांगली होती. त्या आजीने माझं पालन केलं आणि या शाळेमध्ये मला शिकवलं. तिने 10वीपर्यंत मला शिक्षण दिलं. त्याच्यानंतर माझी परिस्थिती नसताना मग मी बाहेर गेलो. तर मला आता तरी पण मला खूप अभिमान आहे की मी त्या स्टेजला आहे म्हणून. असं माझं लग्न 2007ला झालं. मला एक मुलगा आहे, आता 10वीला गेलेला आहे. एकच मुलगा आहे मला फक्त. मी सध्या पुण्याला स्थायिक आहे, काम करतो. माझ्याकडे एक साऊथ इंडियन फ्रँचायसी म्हणून आहे. तर मी 2016 साली त्या फ्रँचायसीला सुरुवात केली. तर मला त्याच्यात खूप स्कोप मिळाला आणि मी ती फ्रँचायसी चालू असताना मी आता माझे 3 ते 4 शॉप आहेत. मी बाहेर पण त्याचं सप्लाय करतो आणि त्या बेसवर माझं आता एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. मी आता जवळपास 60-70 लाखाचं घर घेतलेलं आहे त्या बिझनेसच्या जोरावर. आणि माझं इथं पण आता व्यवस्थित स्टेबल आहे. माझं घर, माझं बॅकग्राऊंड, माझे चुलते, सगळ्यात माझ्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट असेल तर माझी चुलती आहे. तिने मला आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे. तर आणि दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे माझी मिसेस आहे, जी माझ्या आता सगळ्या बिझनेसच्या सगळ्या हँडवर्क तीच करते. माझा सगळा बिझनेस तिच्याच नावावर आहे आणि तीच माझं आता मार्गदर्शन आहे असं समजून. परंपरागत जो पगडा आहे आपल्यावर पुरुषी, शरदने आता इथेच सांगितलं की माझा बिझनेस भाऊ तुझा नाही आहे, तुमचा आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण वारंवार कडत करतो, फक्त ती एक जाणीव असू द्या. सरांना आणि मी सर्व सहकाऱ्यांना एक सांगायचा विषय होता की आजचा जो योग आला तो सर्वात महत्त्वाचा ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो शरदचा आहे. तर त्याने सुरुवातपासून तर आजपर्यंत तुम्ही जेव्हापर्यंत आले असाल तर तुम्हालाही ते लक्षात आलं असेल, कुणाचे फोन चालू होते, कुणाशी बोलत होता. म्हणजे ही जी एवढी मेहनत आहे, आता 2 महिन्यापासून आम्ही कंटिन्यू सतत होतो. मुलांमध्ये तर त्याची खूप मोठी आहे आणि मुलींमध्ये सविताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर तिने पण खूप मोठा पुढाकार घेतला. हे जे काही भेटवस्तू आहेत, अरेंजमेंट आहे, बॅनर आहे, संपर्क आहे. मला वाटतं तुम्हाला संपर्कही आले असतील. रोहिदास सरांना फोन आला होता, मी बोलते रोहिदास सर जरा घाबरले की बोलते म्हणजे शिवाजी महाराजांचं वंश. तर असावं म्हणजे तिने निडरपणे सरांना, मला वाटतं तुम्हालाही कॉल आले असतील. तर तिने पण खूप छान आणि अत्यंत उत्तम पद्धतीने जबाबदारी पार पाडलेली आहे. तर त्याच्यामुळे शरद आणि सवितासाठी सरांनी टाळ्या वाजवाव्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आले. सुधा बधाने माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय निमनाळे या ठिकाणी 10वीची 2000ची बॅच. मी खरंच या माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की एवढ्या 25-30 वर्षाच्या गॅपमध्ये यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि वेळात वेळ का असेना ज्यांना आमंत्रित केलं ते सर्व माझे ज्येष्ठ बंधू आणि मित्र या ठिकाणी, तुम्ही ज्यांना आमंत्रित केलं ते सर्व आम्ही वेळात वेळ करून या ठिकाणी आलो. मला जे आर पाटील सरांना जरा बंगल्यावर 12:30 वाजता बोलवलेलं आहे म्हणून आम्हाला जायचं आहे लवकर. परंतु ज्या जुन्या आठवणीत मित्र, आमची संस्थेमध्ये जरी सुरुवात 95, 96, 91, 92 पासून झाली असली तरी खरं प्रेम आणि खरा जिव्हाळा हा निमडाळा शाळेतनं आणि निमडाळा गावातनं आणि या ठिकाणचे जेही काही कर्मचारी होते, जे ज्येष्ठ बीटी आबा असतील, ET सुरवंशी सर असतील,
BJ पाटील असतील, TN पाटील असतील, VA पाटील असतील, LS पाटील असतील, परत वाडिले सर असतील, जेही काही असतील इथं जुन्या टीममध्ये, खरोखर अष्टपल्ल व्यक्तिमत्व सर्वांचं होतं. कोणी कोणत्या कलामध्ये, गुणांमध्ये असं नैपुण्य मिळवलेलं होतं की जे परत BJ पाटलांकडे गेलो, म्हणजे सर्वांकडे असं नातं होतं की जे मी शब्दात वर्णन नाही करू शकत. या ठिकाणी मी 8-10 वर्ष राहिलो, म्हणजे शिक्षक म्हणून पण आलो, इथं प्राचार्य म्हणून पण आलो. संस्थेने फार मोठी उंची दिली आणि आज आम्ही सर्वजण, जसं शरदने सांगितलं, ज्याने सांगितलं, आम्ही जे आज प्रामाणिकपणे काम करतोय, खरोखर ते सत्य आहे. आमचे मुलं मुली हाय लेवलला आहेत. माझा मुलगा MTech झालेला आहे स्ट्रक्चरमध्ये, तो आता सोमवारी जॉईन होतोय. मुलगी माझी VIT कॉलेजला आहे, IT ला पहिल्या वर्षाला. आता तिला 90.3 पॉइंटर मिळाले, म्हणजे 93% मार्क मिळाले. म्हणजे आम्ही अशी कोणत्या गोष्टीची अशी अभिलाषा नाही ठेवली कोणाकडनं की कोणाकडनं खायला मिळेल, कोणाकडनं प्यायला मिळेल, कोणाकडनं पैसे मिळतील, ही नाही ठेवली. जी मुलं आहेत ही मुली आहेत, आमच्या मुली समजल्या, मुलं आमचे मुलं समज. वेळप्रसंगी बोललं असेल, मारलो असेल, सर्व गोष्टी केल्या असतील इथं, परंतु आपलं ते वेगळंच नातं होतं. या गावाशी असतील, या लोकांशी असतील, तुमच्याशी असतील. तुम्ही पण तेवढंच आम्हाला आदर दिला, तेवढा सन्मान दिला. मित्रो, आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये कोणी काहीच घेऊन जात नाही. ते म्हणतात ना, राहिल्या त्या आठवणी आणि गेले ते दिवस. आता कम्युनिकेशनमध्ये इतका गॅप पडलेला आहे. आज आपण भेटतोय, आम्ही म्हणजे माहिती होतं ही विद्यार्थिनी आहे, आपलीच विद्यार्थिनी आहे, म्हणजे ओळखतो पण नाव नाही सांगतायत. म्हणजे काय, आपलं हे जे कम्युनिकेशनमध्ये जो गॅप पडलेला आहे, हा गॅपचा तो परिणाम आहे. आणि सर्वात म्हणजे ही वस्तू, वस्तू चांगली आहे, तिचा यूज जर चांगला केला तर चांगला आहे, पण त्याचे परिणाम फार वाईट आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये जसा करोना आला, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल मिळाले, या मोबाईलचे दुष्परिणाम झाले आणि इतके भयानक दुष्परिणाम झाले. तुम्ही बघा, आता ह्या ज्या आमच्या मुली आहेत, यांची पण आता मुलींचे काही दिवसांनी 2-4 वर्षांनी लग्न होतील. बरेचसे लग्न आम्ही पाहतोय की या मोबाईलमुळे मोडतात. कोण काय सांगून देतो, कोण काय टाकून देतो, कोणी काही पाठवून देतो. तर याच्यामुळे पण सर्व गोष्टी हे होतात. कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेला आहे, आपल्याला जाऊन तर बघू पहिल्याने काय आहे असं. म्हणजे आमची ती सुद्धा इच्छा आहे. असं नाही आहे की म्हणजे यायचं आणि नुसतं कार्यक्रम करून घ्यायचं आणि चाललं जायचं. तर हे रिलेशन कुठंतरी झोपायला पाहिजे, कुठंतरी टिकायला पाहिजे. कुठेतरी कुठं भेटल्यानंतर नुसतं नमस्कार करीत जरी आम्हाला कोणी केला तरी आमची छाती अशी फुगून जाते की नाही, आपला विद्यार्थिनी, आपला विद्यार्थी आहे. म्हणजे 4 लोकांमध्ये फार ते जी ग्रेस असते ना, ती फार वेगळी असते, ती शब्दात सांगू शकत नाही. मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपण ज्या स्टेजला आहेत याच्यापेक्षा आपण प्रगती कराल आणि भविष्यामध्ये आपलं शरीर आरोग्य हे निरोगी राहील. आणि प्रभूचरणी अशी प्रार्थना करतो की आपण यशस्वी व्हा, वेगवेगळी प्रगती करा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बिटियाबांकडे जायचो, विजूबापू असतील, VA पाटील सर असतील, म्हणजे जे काही प्रेमाचं अन्न पण मिळालं आणि प्रेमाचे आशीर्वादसुद्धा मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, मी क्रीडा शिक्षक होतो. कदाचित तेव्हाचा ना आता तो फारच बदल झाला आहे. म्हणजे थोडक्यात प्रशासनात पण बदल झाला, पालकांच्या मानसिकतेत बदल झाला आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत पण बदल झाला. त्यावेळेला विद्यार्थ्यांना डिसिप्लिन लावण्यासाठी, म्हणजे शिस्त, डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. शिस्त लावण्यासाठी प्रत्यक्षात फिजिकली त्या ठिकाणी शिक्षा दिली जायची. त्या शिक्षा मी शारीरिक शिक्षा द्यायचो, पनिशमेंट करायचो. त्यावेळेला मुलं सगळे हसत हसत सहज सहन करायचे. पण आत्ताची परिस्थिती तशी राहिली नाही. आता कुठलाही शिक्षक, कुठलाही गुरु विद्यार्थ्याला मारू शकत नाही. त्याचं कारण फार वेगवेगळे आहेत. त्यावेळेला आपल्या आईवडिलांचे संस्कारच आपल्याला होतील.
छडी बटे छमाछम आणि विद्यव्यय घमाघम हे शब्द प्रयोग होते, त्याच्यातच आम्ही पण घडलोय. स्टेजवर बसलेले माझे सगळे ज्येष्ठ बंधू, बिटियाबा असतील, सुरुंशी सर असतील, TN पाटील आहेत, वाडिले अण्णा आहेत, LS पाटील आहेत, दादाभाऊ आहेत, आमचे मित्र म्हणण्यापेक्षा आमचा मुलगा आहे MS पाटील, हे सगळे अतिशय प्रेमाने आम्ही वागायचो. आता सुद्धा आमची जवळजवळ त्याच्यानंतर 25 वर्ष सेवा झाली. 25 वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या प्रत्येक सहकारी, आता मी प्रमुख मुख्याध्यापक म्हणून आहे संस्थेत, बरेचसे कामं मी आणि सुरुंशी जाधव सर पण करतो. पण एवढी जी प्रेमाची हृदयाची जी माणसं होती ना, ती प्रत्येक स्टॉपला मिळालेली आहे रे सर. फार हक्काचं नातं होतं, फार प्रेमाचं नातं. आर्थिक चणचण भासत असेल तरी एक दुसऱ्यासाठी पैसे निधी उपलब्ध करून द्यायचे, किंवा जेवण उपाशी असेल तर डबा घरून यायचा. म्हणजे हे जे संस्कार ह्या गावातनं, या मातीतनं, या शाळेतनं आम्हाला सुरुवात झालेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तुमचा हा कार्यक्रम पाहून सगळ्यात मोठा आनंद झाला. मला सर्वप्रथम शरद तर मला कालच भेटला. मी साहेबांसोबत गाडीतच बसलेलो होतो. सर म्हणे उद्या येण्याचा प्रयत्न करा. आणि शरद मी गाडीचा दरवाजा लावत असताना शरदच्या हाताला थोडासा दरवाजा लागला. मला आमदार साहेब बोलले, अरे तू दरवाजा लावताना त्याला लागला. म्हटलं माझा आवडता विद्यार्थी आहे, ती काळजी करू नका. परत ते असो, पण विद्यार्थी मित्रांनो, आमचे 2-3 मुलं जी घडलीत ते मला अतिशय आनंद वाटला, समाधान वाटलं. आता शरदने सांगितलं एनजीओच्या माध्यमातून त्यांनी खरोखर त्या ठिकाणी समाजाची सेवाच केलेली आहे. राहुल असेल, राहुलने सुद्धा त्या ठिकाणी MSW NGOच्या माध्यमातून समाजाची सेवा केलेली आहे. आज एका बाजूला प्रगत आणि अप्रगत याचं दोघांचं उदाहरण दिलं. ज्यांना आपली मातृभाषा, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठी बोलता येत नाही, लिहिता येत नाही, आणि ज्याच्यासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे, ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याच्यानंतर राहुलचं सुद्धा तसंच पद्धतीने काम केलेलं आहे. बघा, MSW NGOच्या माध्यमातून जर पहिला खरी गोष्ट, पहिले त्यांचा हेतू असतो एक समाजामध्ये एक क्रांती घडायची, बदल करायचा आहे, आणि तो आमूलाग्र बदल त्याच्या माध्यमातून होतो. सगळ्यात आधी त्या ठिकाणी समाजसेवा जास्त असते, आणि मग नंतर अर्थार्जन काही प्रमाणात असतं. फक्त कुटुंब चालवण्यासाठी खूप काही पैसा मिळतो असातला भाग नाही आहे, पण निश्चितच त्या ठिकाणी समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. फार धीट पण होता, वात्रट पण होता, आणि भरपूर शिक्षा पण गेली शरदला. वर्गातनं रडत रडत घरी चालला जायचा, पण दुसऱ्या दिवशी शाळेत निश्चित यायचा. शाळेत निश्चित यायचा, खेळायच्या ठिकाणी असायचा. हे सगळ्या गोष्टी ते मी बघितल्यात, आणि त्याने प्रगती केलेली मला खरोखर आनंद वाटला. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहिलं मी सविताचं. सविता विद्यार्थिन्यांमध्ये सगळ्यात अतिशय शांत मुलगी, जिच्या मुखातनं, जिच्या तोंडातनं कुठलाही असा भ्रशब्द निघायचा नाही, वाईट शब्द निघायचा नाही. आणि आज ती एका कंपनीची मालकीण आहे. यांच्या आशीर्वादाने आतापर्यंतचं माझं जीवन अतिशय सुखी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवत आहे. पथावरती पाहायला मिळत आहेत, आणि जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, मला शरदचा फोन आला, मी येणार नव्हतो, तुम्हाला घटना पण माहिती आहे, पण राहुलं गेलं नाही की हा कार्यक्रम जर मी मिस केला तर मला कुठंतरी मनाला बोचेल, या हेतूने मी या ठिकाणी मला यावंच लागलं. आणि 25 वर्षापासून ज्या आमची लहान पाखरं पुन्हा आमच्या विद्यालयामध्ये येणार आहे, आणि आपण जर गेलो नाही तर खरं कुठंतरी आपल्याला ते मनाला बोचेल त्या दृष्टीने. पण 2 मिनिटं का असे ना तुमच्या समोर बोललं पाहिजे, कारण की या ठिकाणी जी तुमची बॅच आहे, या बॅचसाठी मोताप्पा पण आहेत की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काही 5वीच्या दाखल्यासाठी. पण हे जे या ठिकाणी आहेत, एकतर्फी मिळालेली, म्हणजे आमच्या कुटुंबातलीच व्यक्ती, आमच्या कुटुंबातलीच मुलं, आम्हाला जास्त काही संघर्ष, पण नंतर जो संघर्ष करावा लागला, कारण 2 शाळा असल्यामुळे फार संघर्ष करावा लागायचा. पण जे विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होते की जे सांगायचं काम आलं नाही, जेव्हा आम्ही गावात जायचो की जे आपले लोक असायचे ते डायरेक्ट सांगायचे की तुम्ही सही करून घ्या. आता राहुलचं उदाहरण देतो.
तर राहुलचे दोघं बहिणी, दोघं भाऊ, त्या भाऊसाहेबांनी असं सांगून दिलं होतं की सर दाखला पण तुम्हीच काढून घ्या आणि जे असेल ते मी शाळेपर्यंत येणार नाही. अशी विद्यार्थी आणि पालक यांनी खरोखर त्यावेळेस जी परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस खरोखर चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. जो आनंद पहिला पगार मिळाला नसेल, जेव्हा आनंद झाला असेल तेव्हा नाही, पण आज खरोखर आनंद होतोय की आज आपल्या 25 वर्षानंतर आपण ज्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण दिलेलं आहे आणि ते येत आहेत म्हणून या ठिकाणी यावं असं वाटलं. कारण दुःखद घटना होती, पण तिथंच शरदचा फोन आला की विषय झाला की कार्यक्रम हा अगोदर घेतला गेलेला आहे तर जायला काही हरकत नाही म्हणून. आणि त्यांना पण वाटलं की कार्यक्रम चांगला आहे, आपलेच मुलं आहेत, आपल्याच मुली आहेत आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला गेल्याशिवाय तू जा असे मला परवानगी मिळाली म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि बऱ्याच तुमची या पुढे अशीच प्रगती हो ही प्रभूच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कसं जवळ येईल या हेतूने हा जो कार्यक्रम आपण नियोजित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मला सर्वात महत्त्वाचा आनंदही वाटला की ज्या मुलांना 25 वर्ष होऊन गेले आपण त्यांना भेटलो नाही, ते आपल्याला भेटन, आपण त्यांना भेटतोय म्हणून मला अतिशय आनंद झाला. आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर सर्वात एक दुःखाचा प्रसंग असा की ज्या माणसाने माझ्याबरोबर म्हणजे सुरेश आबा आणि मी जेव्हा आपल्या या अण्णासाहेबांनी 1983ला जेव्हा इथं शाळा उघडली त्यावेळी एवढं अवघड होतं, फक्त मोजून 15% लोक आमच्या मागे होते, 85% लोक विरोध होते. जेव्हा आम्ही स्वयंपाक करतो 150 मुलांचा स्वयंपाक करतो, खांद्यावर आम्ही पाणी आणायचो सुराज साहेबांनी आणि सारवायचे मुलं सुद्धा ऐकायचे बिचारे. आणि त्या काळामध्ये लोक आम्हाला इतके त्रास देत पण आम्ही कधीही माघारी घेतली नाही. आणि म्हणून आज आम्हाला परमेश्वराने एक चांगलं आयुष्य दिले आणि त्या चांगल्या आयुष्यामध्ये की आम्ही जे विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान दिलं तीच आमची शिदोरी आहे. आज मला सुद्धा आज 68 वय आहे. हे कोणामुळे? हे सर्व माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमुळे. कारण जरी मुलगी नसली पण तुम्ही आमच्याच मुली आहेत, माझ्या स्वतःच्या मुली म्हणून आम्ही जे काय तुम्हाला घडवलं आणि तेच कामाची पावती आज आम्हाला मिळाली. आणि उरलेलं आयुष्य भगवंत मुलांच्या आशीर्वादाने आणखी पुढे लांबो आणि सगळ्यांचं सुख पाहण्यासाठी आम्हाला संधी देव परमेश्वर. दुसरी गोष्ट तुमचंही भावी काळ चांगलं जावं आणि आम्हाला पाहायला मिळो. आणि भगवंताने एक महत्त्वाचं की स्वतःची मुलगी नाही, स्वतःचे जावई नाही, परंतु एवढेच जावई आणि एवढ्या मुलं आणि नातू हे सर्व पाहायला मिळतं. किती मोठं भाग्य आहे माझ्या. काय मोठा जो मुलगा आहे गोपाल तो सुद्धा DED होऊन MA झाले होता, परंतु त्याची इच्छा होती मला पप्पा नोकरी करायची नाही, खाजगीमध्ये मी नोकरी करणार, सरकारीमध्ये पण करणार म्हणून त्याने व्यवसाय केलेला आहे. जे मुलं घरी अभ्यास होत नाही UPSC MPSC 10वी 12वी वाले त्यांच्यासाठी त्याने अभ्यासिका वर्ग सुरू केलेला आहे जगदंबा या नावाने वाडीभोकर नाक्याजवळ कमी दरामध्ये. त्यांच्यासाठी सुद्धा तो सेवा करतो. आणि त्यानंतर नचिकेता सायबर कॅफे म्हणून सुद्धा 2 आहेत. आणि त्या स्वतःच नाही त्याने जवळजवळ या आपल्या निमणाळ्यात आणि नकाने परिसरामध्ये जवळजवळ 10 मुलांना त्याने ट्रेनिंग केलेलं आहे. आज त्यांचा संसार उद्ध्वस्त न होता त्यांना प्रगतीपथावर आणलं. आज ते आज चांगल्या मार्गावर आहेत. त्याच्यामध्ये माझे 2 नातू आहेत आणि नकाण्याचे विद्यार्थी आणि आमचे एक मला वाटतं कांडेकर सर आहेत. त्यांचा पुतळा इतका वाह्यात होता की काकांचं बी ऐकायचं आणि वडिलांचं बी ऐकायचं, पण त्या मुलाला आमच्या गोपालने चांगलं घडवलं. आज तो पुण्यामध्ये चांगल्या जागेवर नोकरीला आहे. म्हणजे हे असं
आपण जर चांगलं घडवलं तर आपले मुलार्क म्हणून आहेत. परंतु त्याने जे काही सेवा केली ती 15 वर्षे चांगल्या प्रकारची सेवा केल्यामुळे साहेबांनी त्याचा सत्कार केला. ही जी पावती आहे आमचे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, त्याचप्रमाणे वरखेड्याचे प्राचार्य त्या ठिकाणी JR पाटील सर आणि तुम्हाला शिकवणारे सगळे जे गुरुजन आत्ता या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत, काही अजून सेवेत आहेत, असे माझे श्रेष्ठ त्या ठिकाणी सगळे सहकारी VA पाटील सर, वाडिले सर, BJ सूर्यवंशी सर, BT आप्पा, मनीष पाटील सर, TN पाटील सर आणि समोर उपस्थित असणारे मोताप्पा असतील, रोहिदास भाऊसाहेब असेल, कौशा अक्का असतील, सगळेच. मी तुम्हाला प्रत्यक्षात शिकवायला जरी नसेल परंतु मी या संस्थेचाच भाग होतो. 2000मध्ये मी नगाव येथे ज्युनियर कॉलेजला जीवशास्त्र या विषयाला प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करत होतो आणि गेल्या 3 वर्षापासून मी या ठिकाणी प्राचार्य म्हणून मला संस्थाचालकांनी संधी दिली. आता हे जे विद्यालय आहे अण्णासाहेबांनी आवर्जून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच पद्धतीने संस्थेचे चेअरमन आदरणीय रामदादा आणि संस्थेचे सगळे सर्व सेक्रेटरी बाळासाहेब, संचालिका माईसाहेब, या सगळ्यांचा त्या ठिकाणी आपल्याला या दिवशी उल्लेख करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजचा तुम्ही जो कार्यक्रम घडवून आणला, कुठलाही कार्यक्रम घडवणं ही सोपी गोष्ट नाही आणि तुम्ही 25 वर्षापासून एकमेकांपासून लांब गेलेले. आज तो विद्यार्थी कुठं आहे, आपला मित्र कुठं आहे, आपली मैत्रीण कुठं आहे, त्यांची जमाव करणं, त्यांना एकत्र आणणं आणि कार्यक्रम घडवणं ही सोपी गोष्ट नाही. कारण कुठलाही कार्यक्रम घडवण्यामागे खूप मोठं त्या ठिकाणी नियोजन असतं, कष्ट असतं, प्रयत्न असतात आणि आजचा कार्यक्रम तुमचा हा निश्चितच सफल झालेला आहे. कारण 20 विद्यार्थ्यांमधून जवळजवळ 17 ते 18 विद्यार्थी तुम्ही उपस्थित आहात. म्हणजे खरोखर तुम्ही मनापासून या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सुरुवात देखील तुमचं नियोजन देखील अतिशय चांगलं आहे. सुरुवातीला सगळ्या गुरुजनांचं तुम्ही त्या ठिकाणी स्वागत केलं आणि एक जुन्या आठवणी ताज्या व्हाव्यात म्हणून तुम्ही एक वर्ग भरवला आणि त्या वर्गामध्ये टीचर म्हणून तुम्हाला शिकवणारे आज ते निवृत्त प्राचार्य आहेत BJ पाटील यांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी आपल्याला शिकवलं आणि आम्ही सुद्धा समोर बसलो तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी दशेत चालले. म्हणजे तो अतिशय चांगला अनुभव आम्हाला देखील त्या ठिकाणी मिळाला आणि त्यावेळेस असंही डोक्यात आलं की जेव्हा तुम्ही 10वीच्या वर्गामध्ये असणार तर तुमचं त्या ठिकाणी जे वागणं असेल किंवा खोडकरपणा असेल तो देखील मला त्या ठिकाणी आठवला. कारण मी ज्युनियर कॉलेजलाच होतो पहिल्यापासून. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे थोडे परिपक्व विद्यार्थी आणि नगावला त्या ठिकाणी चांगल्यापैकी विद्यार्थी यायचे. तो सांगतो सर अवसरले बोलाव ना, वर्गामा नाही आहे ना. म्हणजे अशा प्रकारचे जे वाक्य ते मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाले आणि साहजिक वाटलं माझं प्रमोशन झालं का डिमोशन झालं. तर आपण सुद्धा त्यावेळेस याच प्रकारचं त्या ठिकाणी वागणूक असेल आणि ती खोडकर वागणूक खरोखर चांगली आहे. मी सुद्धा या ठिकाणी रममाण झालो आणि मला सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं वाटतं. कारण सगळे सहकारी चांगले आहेत आणि मला कधीच वाटलं नाही की मी या ठिकाणी नवीन येईन, मला कोणाचं सहकार्य मिळालं नाही. कारण सगळ्यांचं सहकार्य आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांचं मोठं सहकार्य आहे. कुठली एक वस्तू देखील या ठिकाणी चोरीला जात नाही. म्हणून मला किंवा ते कोणत्या जागेवर आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे निश्चितच आपल्या जीवनामध्ये हा बदल घडणार आहे. मी सगळ्यांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी त्या ठिकाणी सुइच्छिंततो आणि तुम्हाला एक निरोगी चांगलं आयुष्य मिळो असं प्रभूजींनी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. गेल्या 42 वर्षापासून या आमच्या निमडाळे गावामध्ये ही माध्यमिक शाळा सुरू झालेली आहे आणि एक 5व्या आणि
सुरुवातीला 8वीचा वर्ग सुरू झाला, हळूहळू 5वी ते 10वी हे 2 वर्ग आपले हे 6 वर्ग सुरू झाल्यानंतर 11वी आर्ट्स 12वी आर्ट्सचे वर्ग सुरू झाले. शाळेसाठी जिल्हा परिषद मराठी शाळा जी आज अत्यंत चांगलं असं तिचं रूप दिसतंय, त्याला एकमेव कारण म्हणजे आपले सेवानिवृत्त आबासाहेब भगवान सूर्यवंशी आहेत. त्यांनी खूप काही आर्थिक मदत करून त्या शाळेमध्ये खूप मोठा बदल घडवलेला आहे. असे अनेक लोक आहेत आपल्या गावामध्ये की ज्या गावातल्या सामाजिक बदलासाठी हे सगळं काही घडत असतात. मी स्वतः व्यक्तिगत या शाळेमध्ये जवळपास मी 24 वर्ष नोकरी केली. नगाव ज्युनियर कॉलेजला आणि माध्यमिक शाळेला मी 6 वर्षे आणि वरखेड्याला 4 वर्षे अशी जवळपास 35 वर्षे नोकरी केली. आणि या 35 वर्षाच्या नोकरीमध्ये हा पहिला अनुभव माझा आहे की कुठल्या तरी बॅचच्या मुलांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित मी राहिलो. मला खूप आनंद. भविष्यात माझे 4.5 वर्ष राहिलेले बाळांना असून हे सर्व रिटायर मंडळी माझ्याजवळ बसलेली सिनियर आहेत ते खूप मला हे वेळी आहेत. माझे वाड्याचीच आमचीच मुलगी दिलेली आहे त्यांना, त्याच्यामुळे ते आमचे वेळी आहेत. तर तुमच्यासारखे विद्यार्थी मिळणार नाहीत आणि हा जो कार्यक्रम तुम्ही केला याच्यात पुढच्या वेळेस आम्हाला तर आयुष्य आहेच, परमेश्वराने द्यावं हीच आम्ही परमेश्वराजवळ आराधना करतो. तुम्हालाही द्यावं आणि या मंडळीलाही द्यावं. आणि पुढचा जो कार्यक्रम कराल तुम्ही तर हा फॅमिलीसह करा. तुमच्या मिस्टरांना आणा, तुमच्या मुलांना आणा. तुमच्या मुलांना आल्यानंतर या मावशींची ओळख होईल, आलं लक्षात, काकांची ओळख होईल, मामांची ओळख होईल. त्यांना आणल्यानंतर ज्यावेळेस आम्ही उपदेश करतो शिक्षणाचे त्या मुलांना त्यावेळेस समजतील ते तुमच्या की माझ्या मम्मीचे सर कसे होते, माझ्या मम्मीला कसे रागवले हे त्यांना कळेल. शिक्षण महत्त्व त्यांना त्यावेळेस कळेल की मम्मीने कशा पद्धतीतून तुम्ही खूप अडचणीमधून शिक्षण घेतलेलं आहे. आता तुमच्या मुलांना सहज मिळून जातं. थोडासा रडायला लागला की लगेच जाधव सरांनी सांगितलं की हा वाईट आहे चांगला आहे. याचं थोडक्यात उदाहरण देतो बाळांनो, हे सर्व साक्षीला आहेत त्या उदाहरणाचं. माझा मुलगा IPS आहे हे माहीत नसेल बाकीच्यांना, तुम्हाला मुलींना माहीत नसेल. SP जिल्ह्याचा बॉस. त्याने अभ्यास असा केला की तो अभ्यास घरी करत होता पण त्रास मला झाला त्यावेळेस. तो BE झाला पुण्याला. त्यावेळेस आमचे पगार एवढे नव्हते. त्याने त्याच्या हालाकीतून म्हणजे एक शिक्षकाचा मुलगा कसा असावा हे यांना माहिती. त्याने इतक्या हालाकीच्या याच्यातून तो कधीही ट्रॅव्हल्सवर गेला नाही. या आपल्या मुलांना या आणि याचं कारण सांगतो की मी माझ्या घरात कुठलीही गोष्ट लपवली नाही. माझ्याजवळ 500 रुपये असतील आणि त्यांनी 600ची डिमांड केली असेल, हे 500 घे, होत असेल तर करा, मी चोरी करायला जाणार नाही. म्हणजे घरात जर तुम्ही खोट्या पद्धतीने हे दाखवलं तुमचं रूप, त्यांनी 600 मागितली, तुम्ही लगेच शरदकडनं 100 घेऊन घ्या, हे 600 घ्या. त्यांना तुमचं अस्तित्व कळणार नाही बाळांनो. तुम्ही कोणत्या अस्तित्वात आहे, तुमच्याजवळ पैसा किती आहे, तुमचा व्यवहार कसा आहे, दैनंदिनी कसं चालवत आहेत हे आपल्या मुलांनाही कळू द्या. म्हणजे शिक्षक हा कोथिंबीर सुद्धा लिहितो. मी कोथिंबीर लिहिणारा नाहीये, परंतु हिशोब ठेवतो. भाजीपाल्यामध्ये सरसकट 500 रुपये टाकून देतो. नाही तो कमी असो का जास्त असो. तर आपल्या विजय पाटील असतील सर्वांनी त्याला गायडन्स केलं. कुठलं की तू दिल्लीला जा किंवा पुण्याला जा. गेला नाही. 1 वर्ष सतत त्याने घरी अभ्यास केला. अभ्यासही या मोबाईलवर केला बाळांनी. त्याचा UPSCचा खर्च फक्त मला 5,500 आहे. मुलांना 7-7, 8-8 लाख रुपये लागतात. राहुलला माहिती असेल, दिल्लीला जातात, पुण्याला जातात, तिथे क्लास लावावे लागतात. 5.5 रुपया पण नाही मुलीला. पूर्वा म्हणून लहान मुलगी, तुम्ही त्यावेळेस असाल, तिने इथं डान्स केलेला आहे आपल्या इथं शाळेच्या इथं. 26 जानेवारीला 2 मुलं इथं आलेले आहेत, तुम्ही बघितलं आहेत त्यांना.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात तुमच्या संसारामध्ये एकमेकांना समजून घ्या. कमवणं किती कठीण आहे, सोपं नाही. तुम्ही जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर तुमचा सुखाचा संसार एकदम आनंदात होईल. तो याच तुम्हाला शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. सर तुम्ही बाकी 19 एप्रिल 2025 साली आम्ही हा एक कार्यक्रम ठेवला. मुळात तर आम्ही हा 20 एप्रिल 2025 म्हणजे उद्याच्या दिवशी ठेवणार होतो, पण तो कार्यक्रम आधीच फिक्स झाला होता. 2005ची जी बॅच SSCची, तर त्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम उद्याच्या दिवशी ठेवलेला आहे. आणि मोस्टली 99% आमचे जे शिक्षक आहेत त्यांना पण तेच शिक्षक त्यावेळेस होते. तर मग आम्ही त्यांना प्रश्न केला होता की तुमची बॅच आणि आपली बॅच आपण एकत्र मिळून हा कार्यक्रम साजरी करू. पण त्यांच्यातले काही विद्यार्थिनी होते, काही विद्यार्थी होते की ते म्हणायचे की आम्हाला तुम्ही सिनियर आहेत आणि मुलांना आता काय पाहिजे की थोडीशी मस्ती पाहिजे. कारण 25 वर्षानं 20 वर्षानं ते एकत्र येत आहेत, तर त्यांना थोडासा एन्जॉय पण पाहिजे होता. मग त्यांचा म्हणायचा उद्देश एकच होता की तुम्ही तुमच्या बॅचचं सेपरेट करा, आम्ही आमच्या बॅचसाठी सेपरेट करतो. मग आम्ही नियोजन केलं की आम्ही 1 दिवस आधी करतो, 1 दिवस नंतर तुम्ही करा. मग आम्ही अजून त्याच्यात असं दुसरं नियोजन केलं होतं. तर आम्ही अजून शाळेला काहीतरी वेगळंच देणार होतो, पण थोडंसं आम्हाला काही अडचणी आल्या. आमच्या कार्यक्रमाला थोडा डिले झाला. आम्हाला मॅनेजमेंटमध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो, तर आम्हाला काही देता नाही आलं. म्हणून आता घाईच्या वेळेस RB पाटील सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की शाळेला आता काय हवं आहे थोडक्यात. तर म्हटलं मुख्याध्यापक सरांसाठी एक बेंच टेबल घ्या तुम्ही. त्या सरांना जरा अजून विशेष काहीतरी वाटत. मग म्हणून म्हटलं ठीक आहे, आम्ही तो टेबल अरेंज केला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही उद्या जो कार्यक्रम होणार आहे 2005 सालीची जी बॅच आहे त्याचा एक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतलं की आम्ही गिफ्ट करत असताना की त्यांचा पण एक व्यक्ती समोर असावा म्हणून. आम्ही आता तो टेबल एक तुम्हाला गिफ्ट म्हणून सादर करतो आणि आमच्या कार्यक्रमाची आम्ही समाप्त इथं करतो. ते पण मी आभार मानते, कारण आमची शाळा जशीच तशी राहू दिली त्यांनी. त्यांच्यामुळे त्यांचा खूप आभार. आणि माझ्या सर्व मैत्रिणी आणि माझे मित्र यांचे खूप खूप आभार. त्यांनी मला शोधलं आणि मला इथपर्यंत पोहोचवलं. 25 वर्षानंतर मी सर्वांना बघते, असं वाटतंय मला माझं माहेर परत मिळालं. तर खूप खूप आभारी आहे मी तुमची. कार्यक्रमाला उपस्थित असताना मी फॅमिलीसोबत उपस्थित आहे. माझी मिसेस अनिता पाटील आणि माझा मुलगा नकुल पाटील हा माझ्यासोबत आज उपस्थित आहे या कार्यक्रमाला. दत्तात्रय भोसले हा जो कार्यक्रम ठेवला तर तुम्ही मला बोलवलं, जो मला सन्मान दिला, मनापासून मी आभार मानतो तुमच्या सगळ्यांचं. सर्वात जास्त त्यांचे आभार मानतो आणि हिचे पण. त्यांचं दोघांचं कंटिन्यू फोन चालू असायचा, काय चाललंय काय नाही. त्रिशीला जा ओळख करून ठीक आहे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना
शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे
बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।